अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 26वा कथा मंडन पत्नी गुणवतीच्या अलौकिक तेजाची। प्राचीन काळी वीरबाहू नावाचा धार्मिक शूर व प्रतापी राजा होऊन गेला। सर्व राजांमध्ये त्याचा दरारा होता। आप्तवर्ग प्रजाजन राजाचे कल्याण चिंतित वरिष्ठांप्रमाणे त्याचा विवेक होता। त्याची प्रजा मनोभावे स्वधर्माचे आचरण करी। प्रधान राज्यकारभार नीटपणे चालवी। तो स्वधर्माचे विवेकपूर्ण पालन करी। त्याची भावना जराही पापास शिवत नसे। राजाचा प्रधानमंत्री चतुर होता। निर्धाराने तो राज्यकारभार चालवी। राजपत्नी यशोमती सर्व गुण संपन्न होती। ती आपल्या सौंदर्याचे जाळे पसरून राजास मोठी ठेवी। तो नेहमी विषयासक्त असे, दानधर्म करीत नसे। राजपत्नीच्या अंगावर नेहमी दागिने असत। तीर्थपर्वणी गंगास्नान तिला अमान्य होते। पुरोहिताने तिला वारंवार उपदेश केला, त्याचा तिला काहीच लाभ झाला नाही। तिला 2 पुत्र होते, सुबाहू व शतबाहू असे त्यांची नावे। दिसावयास सुंदर असूनही त्यांनी मुंडन केले होते। दोघेही गुणसंपन्न होते। मलमासाचे आगमन झाले। त्या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रधान श्री राणीच्या दर्शनास आली। बऱ्याच दिवसापासून तिची आणि राणीची भेट झाली नव्हती। ती दर्शनासाठी उतावळी झाली। शिबिकेत बसून ती दर्शनास आली। दूतांनी तसा प्रधान पत्नी राणीच्या दर्शनास आल्याचा निरोप दिला। राणी समोरी आली। राणीने तिचा हात धरून स्वतःच्या सिंहासनावर बसवले। राणीचा महाल सुंदर होता। इंद्रभुवनासारखे ते सदन होते। चहूकडे रत्न विखुरली होती। सूर्याप्रमाणे त्यांचे तेज होते। राणी देखील सुस्वरूप होती। ती नित्याने अलंकार परिधान करी। पयोधर नेहमीच उघडझाक करी। साडीचा पदर वेळोवेळी ती खाली वर करी। सेवेस बऱ्याच दासी होत्या। राणी कधी काय बोलेल याचा नेम नव्हता। नेत्रांच्या पातीप्रमाणे ती हालचाल करी। सर्वजण तिच्या बोलण्यास मान देत। हे दृश्य पाहून प्रधान श्री राणीचे चरण वंदून तिचा मान राखीत मंजू स्वरात राणीच बोलली, मलमासाचा हा उत्तम काळ आहे। त्याचे दैवत केशव आहे। तरी आपण स्नानदान पुण्यदानाचे महिनाभर आचरण करूया। त्याचा महिमा अगाध आहे। कोणती वेळ कोणास कशी येईल हे सांगता येत नाही। आयुष्याची दोरी आपल्या हाती नाही। ते आपले आहे असेही म्हणता यावयाचे नाही। आपण उभयता व्रताचे आचरण करू, दानधर्म करू, त्यामुळे आपले सौभाग्य वाढेल। राजा तुमची आज्ञा अमान्य करीत नाही, तसा तो धर्माचरणाचे पालन करतो। हे तिचे बोलणे ऐकून राणी काहीच बोलत नव्हती। तिच्या संभाषणाचा राणीने अवमान केला। ती म्हणाली, कैसे दान, कैसे व्रत, शरीरास कोण बरे कष्ट देईल। आता व्रत करायचे, त्याचे फळ आपणास भावी काळात मिळेल। भावी जन्म कसा असेल, आपली स्थिती कशी असेल, याचा आता काहीच अंदाज करता येत नाही। देवाने आपणास कशाचीही उणीव ठेवली नाही। राजा, दासदासी, संपत्ती, पुत्र साऱ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। मग शरीराला कशाला बरे त्रास द्यायचा। शिवपार्वती जसे आहेत तेच रूप आपले आहे। त्यांची आज्ञा सर्व लोकात शिरसावंद्य आहे। मी देखील सुंदर स्त्री आहे। स्वतःच्या रूपाचा कोणास अभिमान नसेल। माझ्या असल्या ऐश्वर्यापुढे प्रत्यक्ष इंद्र देखील कमी प्रतीचा ठरेल। नित्यपणे राजा माझी काळजी घेतो। माझ्या बोलण्याप्रमाणे तो स्वतःचा प्राण देखील देण्यास तयार असतो। एवढे ऐश्वर्य असताना कशाला त्या व्रताचा विचार करावयाचा। त्या व्रताचे कोणी आचरण करावयाचे ते ऐका। दारिद्र्याने जे पीडित आहेत, अन्न वस्त्र मिळत नाही, ज्यांच्या शरीरास काही व्याधी झालेली आहे, त्यांनी त्या व्रताचे आचरण करावे। जो वडिलांचे ऐकत नसेल किंवा मात्यापित्याची त्यास भेट होणे अशक्य असेल, अशी ज्याची अवस्था असेल, त्यांनी या व्रताचे आचरण करावे। व्रताचे आचरण करताना माझे कल्याण व्हावे हाच त्यांचा हेतू असावा। माझ्यावर श्रीहरीची कृपा आहे। सर्व काळ मला अनुकूल आहे। माझी कोणतीच इच्छा पूर्ण व्हायची राहिली नाही। मग मी कशाला बरे व्रताचे आचरण करावयाचे आणि शरीरास कष्ट द्यायचे। प्रधान श्रीचे अमृतवचन राणीस तरुणासारखे वाटले। अमृत कुंभ नेऊन उकिरड्यात ओतावे तसा तो प्रकार घडला। तिच्या सद्विवेक बुद्धीचा राणीने अवहेर केला, त्याचा तिला पश्चाताप झाला। तिच्या मनात त्याचे काहूर उत्पन्न झाले। गुणांचा अवहेर केला असता अपायाला वाट मिळते अशी स्थिती उत्पन्न होणार असेल, याचा तिला अंदाज करता आला नाही। व्हायचे ते काही चुकत नाही। तेव्हा प्रधानांची कामिनी गुणवती घरी आली। व्रत करण्यात गुंतली होती। शुद्ध भावाने ती विश्वंभराची आराधना करीत होती। यशोमतीने सर्व समाचार राजास सांगितला। ती मिलनाची वेळ होती। राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते। दोघेही भोगविलासात रममान झाले। त्यामुळे भगवान नारायण रागावले। तेव्हा एक चमत्कार घडून आला। ती ज्वराने पीडित झाली। ताप वाढतच होता। त्याने उग्र रूप धारण केले। राजभार्या अत्यंत व्याकुळ झाली। तिचे प्राण जातात किंवा काय अशी स्थिती तिची उत्पन्न झाली। ती वार्ता राज्यात सगळीकडे पसरली। राजा, राजपुत्र तिच्या मदतीसाठी धावून आले। दासदासी पण पळत सुटले। राणी जेथे होती तिथे ते धावून आले। बऱ्याच लोकांकडून तिने उपचार करविले, पण तिच्या प्रकृतीस आराम पडला नाही। तिची व्यथा वाढतच होती।
नगरवासी घाबरून गेले. राजा ढसाढसा रडू लागला. राजपुत्रांचे कंठ दाटून आले. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मंडन प्रधान पत्नीसोबत पळत आला. दुःखाला पारावार नव्हता. राजाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. सर्वांचे डोळे पाणावले. प्रधानाने त्यांना शांत केले. प्रधान भार्या गुणवती अंतर्गृही गेली. तेथे स्त्रियांचा जणू मेळाच भरला होता. प्रधान भार्या गुणवती यशोमतीजवळ गेली. यशोमतीने गुणवतीकडे पाहिले. गुणवतीचे मुख सुशोभित होते. तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. हरिद्रा कुंकुम तोंडावर होते. आरक्त लाली होती. माथ्यावर शेंदूर सुशोभित होते. डोळ्यात अंजन, मुखी तांबूल होते. जणू राजाची भामिनीच ती दिसत होती. ती अलंकार मंडित होती. ते दृश्य बघून राणीच्या कपाळास आठ्या पडल्या. ती म्हणाली, शृंगार कधी करावा, कसे वर्तन करावे, शोकावस्थेत कसे आचरण करावे याचे तुला भान नाही. शृंगार करताना त्याचे काहीच वाटले नाही. इथून उठून आपल्या घरी पोचलीस. शृंगार सावरत मला भेटायला आलीस. राजाने ते दृश्य बघितले. प्रधान भार्या उठली. स्वतःच्या घरी त्वरेने निघाली. तिच्या हृदयी यातना होत होत्या. या उलट राणी निरीक्षण करीत होती. तिने राजाला आदराने जवळ बोलावले. ती म्हणाली, तुम्ही भोळे भाविक आहात. तुम्ही दुःखी झालात. सारेजण शोकात असताना प्रधान स्त्री गुणवती पहा. कोणतीही शंका मनाई न ठेवता शृंगार करून आली. तिच्या मनात काहीच यातना नाहीत. त्याची तिला कोणतीच लाज नाही. ती सेविका आहे, मी राणी आहे. तिच्या मनी हा भाव नाही. अशा स्वरूपाचे सेवकाचे वर्तन असते. राजाने हे शब्द ऐकले. त्याने राणीस बाजूला सारले. त्याचे मन क्रोधाने तप्त झाले. राजा पूर्णपणे अविवेकी बनला. करू नये तशा स्वरूपाचे कृत्य त्याने केले. स्त्रीच्या नादी लागणाऱ्याची अशीच अवस्था होते, यात काहीच शंका नाही. राजाला भयंकर राग आला. प्रधानाचे पायी शृंखला घातल्या. त्याचे घरदार संपत्ती लुटून नेली. त्यास दंड केला. ही वार्ता नगरात पसरली. पहा विश्वंभराचा खेळ कसा असतो. जो न्यायाने वागतो त्याच्यावरच आपत्ती कोसळते. पण अशा वेळी त्याने धैर्य सोडू नये. गुणवतीने व्रताचे संपूर्णपणे आचरण केले. राजाने प्रधानास बांधून ठेवले, पण तिचे हृदय जराही डगमगले नाही. तिने व्रताचे आचरण सोडले नाही. घरातले सर्व धन गेले, परंतु तिचे मन धास्तावले नाही. शांतपणे व्रताचरण करण्यात ती पूर्णपणे गुंगून गेली. राजास हा सारा प्रकार कळला. त्यांनी दासीसोबत बोलावणे पाठवले. राजाने तिला न्याहाळून पाहिले. तिने अलंकार परिधान केले होते. मुखावर कुंकू होते. राजाला सारा प्रकार कळला. राणीने सांगितलेले वृत्त त्यास पटले. ते सत्य असल्याचा त्याला अनुभव आला. प्रधान पत्नीच्या शृंगार पाहून राजाला चांगलाच राग आला. त्याने तिला कारागृहात डांबले. ते दोघेही एकाच ठिकाणी होते, परंतु तेथेही गुणवतीने व्रत सोडले नाही. व्रताची सांगता झाली. विश्वंभराने राजाला स्वप्नात सांगितले, मूर्ख हो, आता तरी सावध हो. प्रधान व त्याच्या कांतेचा कोणताच अपराध नाही. त्यांना तुम्ही कारावासात डांबून ठेवले. त्यांच्यावर अन्याय केला. गुणवतीस मलमास आलेला आहे. आपण दोघी त्याच्या व्रताचे आचरण करू. राणीने त्याचा तर विचार केलाच नाही. उलट तिची अवहेलना केली. म्हणून राणीला ज्वर आला. तिला त्याचा त्रास सहन करावा लागला. गुणवतीने मात्र भावार्थाने व्रताचे आचरण केले. मी तुझ्या कांतेला भेटायला आली तेव्हा शृंगाराचा वेगळा अर्थ काढून राणीने तुझ्या मनात क्रोध निर्माण केला. हे विपरीत कृत्य आहे असे तुला तिने भासविले. त्यामुळे तू उभयंतांना कारागृहात टाकले. हा अन्याय आहे. राजन, तू त्याचा विचार केला नाही. त्यांचे घर पैसा लुटून नेला. दोघांनाही कैदेत डांबले. गुणवती सुरेख व सुशील आहे. तिने पुण्य केले आहे, तरी उभयंतांना मुक्त करावे. त्यांचे धन त्यांना लवकरात परत कर व आमची बोळवण कर. राजन, जर तुम्ही असे आचरण केले नाही तर त्यांचा आत्मघात होईल. अशा प्रकारे विश्वंभराने राजाला स्वप्नी येऊन दृष्टांत दिला आणि जागीच तो अदृश्य झाला. राजाला जागृती झाली. असे अद्भुत स्वप्नाने तो घाबरला. त्याने राणीस वरील स्वप्नाची वार्ता कथन केली. ते ऐकून तिलाही विस्मयाचा धक्का बसला. तिला अंतरीची खून पटली. ती राजास लगेच म्हणाली, हे काही ठीक दिसत नाही. त्यामुळे प्रधानाने त्याच्या पत्नीस आपण मुक्त करावे. राजाने ते ऐकले. त्याचे मन त्यालाच खात होते. त्याची ती चूक होती. तसाच तो बंदीशाळेत गेला. उभयंतांना शृंखला बंधनातून मुक्त केले. कांतेसह प्रधानाचा गौरव केला. नूतन वस्त्रे परिधान करण्यास दिली. त्याच्या वस्तू पैसा त्यास परत केला. झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. गुणवती खरोखरीच सती होती. राजाने वेळोवेळी तिला नमन केले. भोजनके झाली. मग त्याला बरे वाटले. त्याचा कंठ दाटून आला. मौनपणेच त्याने क्षमा मागितली. तिला नमस्कार केला. त्याला पुढे काहीच बोलवेना. अशा रीतीने केलेल्या अपराधाची शांती झाली. ही आगळी वेगळीच रीत ठरली. विस्मय रीत असेही तिला संबोधता येईल. असे मलमासाचे व्रत आहे. उभयंतांनी त्याचे आचरण करावे. सौभाग्याची गंगा घरी आणावी. तिची सफलता प्राप्ती करावी. सारे नागरिक मग व्रताचे आचरण करते झाले. असे सफल, शांती, सुख देणारे मलमासाचे व्रत आहे. भक्तगणांनी त्याचे श्रद्धेने आचरण करावे असा संदेश अधिक मास आपल्याला देत आहे. धन्यवाद.